नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव पुठेवाड. आज आम्ही आहोत किनवट तालुक्यामध्ये आणि सरांना आम्ही काही प्रोडक्ट दिले होते मिरचीसाठी, मिरचीच्या वाढीसाठी वगैरे. तर त्यांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. तर ते आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ कसा रिझल्ट आला काय नाही त्यांना, बरोबर आहे. तर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? श्रीपत लक्ष्मण कामुणे. श्रीपद लक्ष्मण कामुने. प्रॉपर हां. कुठले सर तुम्ही? शनिवारपेठ. शनिवारपेठ तालुका किनवट. जिल्हा नांदेड. नांदेड. ओके ओके, चालते चालते सर. तुम्हाला आता हे शेती म्हणजे मिरचीचं तुम्ही पीक घेता त्याच्यामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? मला 2-4 वर्षापासून मिरची घेतो. 2-4 वर्षापासून घेता. हां. या वर्षी थोडा जास्त अटॅक होता. अच्छा, मिरचीवर. गेल्या हां, वर्षी नव्हता. हां, हां. म्हणून थोडं जमलं गेल्या वर्षी. हां, हां, हां. आणि या वर्षी अटॅक असून बी मी औषधं भरपूर मारलेत. हं, 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 दुसरे हं. दुसरे हां, हां, हां. दुसरे म्हणजे पेगासिस मारलं, हां, हां. पुन्हा काब्राटप मारलं, अच्छा. हां. पुन्हा फ्रॅक्चर मारलं. हं, अशा हं. 2-4 फवारण्या केलो. हां, हां. ते बुरशीनाशक काही जाईना गेला. हां, हां, हां. माल लागू लागला, अच्छा. परंतु वाकडा तिकडा माल होत म्हणजे होत कोकडा होता. वगैरे होता समजा हां, ह्याच्यावर. बोकडा. बुरशीचा प्रकार गेला नाही ह्याच्यावरून काहीच. हां. हां, हां. हे तुमचे इंडिया ग्रोचे औषधं मागवले मी. हां, हां, हां. ते एक फवारणी केली. अच्छा. हां. एक फवारणी केल्याच्या नंतर मला थोडा रिझल्ट चांगला वाटला ओके. हां, हां. आणि एक टॉनिक मारलं. हां, म्हणजे टॉनिक म्हणजे आपलं हे आपलं ग्रो मॅजिक हां, ॲडव्हान्स. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हां. आणि एक बुरशीनाशक. बुरशीनाशक एम-आय प्राऊड. एम-आय हां, हां, प्रो. हां. असे 3 नमुन्याची मी औषधं मारली ओके, तुमच्या ओके. इंडिया हां. ग्रोचे. इंडिया ग्रोचे आपले. हां. हां. तर ते 2 फवारण्या केल्या मी. ओके. हां. एक अगोदर मारली, हं, हं, हं. एक नंतर अजून एक 4 दिवस वेळ देऊन पुन्हा 4 दिवसाला मारली. हां, हां. तर मग मला थोडं चांगला रिझल्ट वाटला. हं, हं, हं. फूल, अच्छा. बहार हां, हां, हां. थोडा चांगला आला. हां, हां. आणि सरासरी मला यावेळेसचा तोडा हं, हं, हं. जवळपास मला म्हणजे 5-6 क्विंटलचा मिळाला. 5-6 क्विंटल मिळाला. हां. ओके, ओके, ओके. एक माझे पैशाचा हिशोब लावला नाही मी पट्टी. हं, हं, हं. तरी पण 30,000-1,000 झाला. 30,000 म्हणजे पहिला तोडा तुम्हाला आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट फवारल्यानंतर 30,000 तोडा हां. निघाला समजा. अजून बी फुल भरपूर आहे हां, हां, हां. आणि माल बी कवळा मागे राहिलेला सोडलेला आहे. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. आता एक काल परवाच बंद झालाय तोडा. ओके, ओके, ओके. तोडा भरपूर चांगला मिळाला. आणखी आता दुसरा तोडा तुम्हाला कितीचा होऊ शकतो आणखी अंदाजे? आता बघा, अजून आता हे जे माल सुटलेला आहे, हं, हं, हं. तर मला वाटते की 4-5 क्विंटल निघू शकतो. 4-5 क्विंटल निघू शकतो आरामात. हां, आराम. चालतंय चालतंय मित्रांनो. तर आपण थोडंसं मिरचीचं यांचं कसं पीक आहे काय नाही आपण बघून घेऊ. चालतं सर, थोडंसं दाखवून द्या. हे बघू शकता सर, पूर्णपणे दुसरा तोडायला आलेला आहे आणखी. जवळपास 1 नंबर रिझल्ट आलेला आहे यांना. ठीक आहे. यांनी फक्त आपलं माय लाईफस्टाईलचं इंडिया ग्रोचं आपलं एम-आय प्राऊड, एम-आय स्प्रे आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स एवढंच फक्त फवारणी केलेली आहे. तर यांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. तुम्ही स्वतः सुद्धा ऐकलं त्यांच्याकडून की बाबा वाकलेत फांद्या. हां, फांद्या पूर्णपणे याच्यामध्ये वाकलेल्या आहेत. एवढा यांना रिझल्ट आलेला आहे. बघू शकता. फक्त आपले एकच फवारणी त्यांनी केलेली आहे, तरी पण यांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. बाकीच्या त्यांच्याकडून तुम्ही ऐकलेलं आहे, ज्यांनी बाहेरचे कीटकनाशक वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्या, त्यांना रिझल्ट नव्हता आला. पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या एकच फवारणीमुळे यांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. तर चालतंय सर, तुम्ही बाकी शेतकऱ्यांची मिरचीचं पीक घेतात, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आपले प्रोडक्ट वापरायला पाहिजे का? हां, वापरायला पाहिजेच. हां, हां, हां. कारण का रिझल्ट चांगला मिळाला रिझल्ट वगैरे चांगला आहे. आणि वापरायला काही हरकत नाही दुसऱ्या बी शेतकऱ्यांना. मी चालतंय. त्याला माझं जे शेतातलं पीक हां, हां, हां. दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकतो. ओके, ओके, ओके. चालतंय मित्रांनो, बघू शकता तुम्ही आज मिरचीच्या पिकासाठी सरांना एक नंबर रिझल्ट आलेला आहे. मी पण सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती करतो, तुम्ही मिरचीचं पीक जर घेत असाल तर 100% आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट यूज केले पाहिजे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया ग्रो. थँक्यू.